हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राजवीर जान्हवीला म्हणतो, तुम्ही आता तुमच्या घरी जा. जान्हवी त्याच्याकडे पाहत म्हणते, का जाऊ? काय झाले राजवीर? माझ्याकडे पहा, मी तुम्हाला इतके फोन केले पण तुम्ही एकदाही फोन उचलला नाहीत. राजवीर शांतपणे उत्तर देतो, फोन सायलेंटवर होता. जान, तुला काही कल्पना आहे का? मी सकाळपासून वेड्यासारखं तुला शोधतोय. माझ्या डोक्यात किती विचित्र विचार येत होते. तू माझ्यासोबत असं कसं करू शकतेस? असं म्हणत राजवीर जान्हवीला घट्ट मिठी मारतो. राज, मला सोडा. जान्हवी थोडी चिडून म्हणते, नाही सोडणार, तो माझा हक्क आहे. राजवीर ठामपणे म्हणतो, मला वाटतं आपल्याला थोडं अंतर ठेवायला हवं. जान्हवी हळू आवाजात म्हणते, तू असं का बोलतोयस? राजवीर आश्चर्याने विचारतो, काल रात्री जे घडलं ते अजिबात योग्य नव्हतं. जान्हवी स्पष्टपणे सांगते. काल काय झालं? राजवीर विचारतो. क्षणभर विचार करून तो म्हणतो, जान, आपल्यामध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही आहे. आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत. आपलं लग्न झालेलं नाही आहे. लग्नाआधी हे सगळं. जान्हवी म्हणते, जर लग्नाचीच गोष्ट आहे तर चला आत्ताच लग्न करूया. राजवीर पटकन म्हणतो, लग्न हा काही विनोद नाही. जान्हवी उत्तर देते, लग्न तुमच्यासाठी असेल, पण मी तर तुम्हाला पूर्णपणे स्वीकारलं आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? लग्न करा किंवा नका करू, मला माझं संपूर्ण आयुष्य तुमच्यासोबतच घालवायचं आहे. आयुष्यच नसेल तर गोष्ट वेगळी आहे. राजवीर भाऊक होऊन म्हणतो, असं का बोलताय? असं म्हणत जान्हवी त्याच्या छातीवर हलकसं मारते. आपण काहीही चुकीचं केलेलं नाहीये. जर लग्न केल्याने सगळं ठीक होणार असेल तर मी आत्ताच तयार आहे. मी कधीही लग्नासाठी तयार आहे. राजवीर म्हणतो. जान्हवी त्याला घट्ट मिठी मारते आणि घाबरत विचारते, आणि जर मी प्रेग्नंट झाले तर? का? तुम्हाला मूल नको आहे का? राजवीर विचारतो. आपलं लग्न अजून झालेलं नाहीये. माझ्या घरच्यांना काय सांगणार? जान्हवी चिंतेने म्हणते. हे तर मी विचारातच घेतलं नव्हतं. राजवीर म्हणतो, तुम्ही कधी विचार करता? जान्हवी थोडं रुसून म्हणते, त्यासाठी उपाय आहेत. मी तुमच्यासाठी औषध मागवतो, काळजी करू नका. राजवीर तिला धीर देतो. जान्हवी मान हलवते. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तू स्वतःही इतकी अस्वस्थ झालीस आणि मलाही केलंस. राजवीर म्हणतो, मी घाबरले होते. जान्हवी कबूल करते. मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. असं म्हणत राजवीर आपल्या कोटाच्या खिशातून एक छोटा बॉक्स काढतो. काय आहे ते? जान्हवी विचारते. घे, उघडून पहा. राजवीर म्हणतो. हे तर? जान्हवी आश्चर्याने म्हणते. तुमच्यासाठी आहे. राजवीर हसत सांगतो. पण आज माझा वाढदिवस नाही. जान्हवी म्हणते. रिटर्न गिफ्ट आहे. राजवीर उत्तर देतो. असं नसतं, मी हे घेणार नाही. जान्हवी म्हणते. हे उलट करून पाहिलत तर त्यावर माझे नाव दिसेल. राजवीर सांगतो. जान्हवी पाहते. राजवीरच्या लॉकेटसारखंच ते लॉकेट होतं, पण त्यावर बसवलेले हिरे कोट्यवधी किमतीचे होते. राजवीरने रातोरात जान्हवीसाठी तसंच लॉकेट बनवून घेतलं होतं. कसं वाटलं? राजवीर विचारतो. खूप छान आहे. जान्हवी म्हणते. मी तुमच्या नावाचं लॉकेट घालतो. तुम्हालाही घालावंच लागेल. राजवीर हसत म्हणतो. ठीक आहे. जान्हवी मान डोलावते. मी घालून देऊ का? राजवीर विचारतो. तो स्वतः जान्हवीच्या गळ्यात लॉकेट घालतो. तुमच्यावर खूप सुंदर दिसत आहे. कसं वाटते? तो विचारतो. खूपच सुंदर. जान्हवी लाजत म्हणते. आता आपण दोघंही हे लॉकेट घालून फिरू. राजवीर म्हणतो. खरंच? जान्हवी विचारते. प्रॉमिस. राजवीर उत्तर देतो. आता राजवीर आणि जान्हवी दोघेही एकसारखे लॉकेट घालून फिरत होते. राजवीरचं लॉकेट कायम शर्टच्या आत लपलेलं असायचं, तर जान्हवीचं लॉकेट बाहेर दिसायचं, ज्यावर फक्त जान्हवीचं नाव कोरलेलं होतं. दोघांच्याही रिंग फिंगरमध्ये अंगठ्या होत्या.
राजवीर डॉक्टरांशी फोनवर सल्ला करून जान्हवीसाठी औषध मागवतो. हे घ्या असं म्हणत तो जान्हवीला औषध आणि पाण्याचा ग्लास देतो. हे सुरक्षित आहे ना? जान्हवी विचारते. हो नक्कीच. तुम्हाला काय वाटतं? मला तुमची काळजी नाही का? मी वचन देतो, पुढच्या वेळी जास्त काळजी घेईन. राजवीर म्हणतो. जान्हवी औषध घेते. पुढच्या वेळी काहीही अडचण असेल तर माझ्याशी बोला. असं मला सोडून पळून जाऊ नका. राजवीर तिला मिठी मारत म्हणतो. मी पळून गेले नव्हते, जान्हवी हळूच म्हणते. प्रत्येक समस्येचं समाधान असतं, असं म्हणत राजवीर तिला घट्ट मिठी मारतो. दरम्यान मीशाची प्रकृती आधीपेक्षा खूप सुधारली होती. ती थोडीफार कामही करू लागली होती. सुमित्राजी देखील आपल्या घरी परतल्या होत्या. मंजूजी वीणाजींसोबत स्वयंपाकघरात काम करत होत्या. बरं झालं बुवाजी निघून गेल्या, नाहीतर त्या बिचाऱ्या मुलीला खूप त्रास दिला असता. ती अजून इतक्या मोठ्या दुःखातून सावरते आहे, असं मंजूजी वीणाजींना म्हणाल्या. आपण मोठ्यांबद्दल असे बोलत नाहीत, त्या कशाही असोत, पण आपल्या घरच्या मोठ्या आहेत. वीणाजी मंजूजींना समजावत म्हणाल्या. दीदी, एक गोष्ट सांगू? मंजूजींनी विचारलं. हो सांग ना, वीणाजी म्हणाल्या. तुम्ही आणि जेठजीचं त्यांना डोक्यावर बसून घेतलं आहे. मंजूजी म्हणाल्या. हे काय बोलतेस? अर्जुनचे बाबूजी ऐकतील तर रागावतील. वीणाजी काळजीत म्हणाल्या. दीदी, त्यांच्या स्वतःच्या मुलांनाही त्या सहन होत नाहीत, फक्त तुम्ही दोघेच. मंजूजी म्हणाल्या. जशा आहेत तशा, पण त्या आपल्यापेक्षा मोठ्या आहेत. मोठ्यांचा नेहमी आदर करायलाच हवा. वीणाजी ठामपणे म्हणाल्या. दुसरीकडे ऐश्वर्या मेशाला कामात थोडीफार मदत करत होती. मेशाकडून फार काम करून घेतलं जात नव्हतं, पण थोडंफार काम दिलं जात होतं, जेणेकरून तिचं लक्ष कामात राहील आणि तिला सतत तिच्या बाळाची आठवण येऊ नये. घरातही कोणी अशी चर्चा करत नव्हतं की मेशाला वाईट वाटेल. भाभी, तुम्ही खूप नशीबवान आहात, ऐश्वर्या मेशाला म्हणाली. का? मेशाने विचारलं. भाऊ तुमच्यावर खूप प्रेम करतात, ऐश्वर्या म्हणाली. हो ते तर आहेच, मेशा हलकं हसत म्हणाली. साधारणपणे भाऊ कुणाशीच वाद घालत नाहीत, पण तुमच्या बाबत विषय आला की कुणाशीही भांडायला तयार होतात, ऐश्वर्या म्हणाली. असं का म्हणतेस? मेशाने विचारलं. त्यांनी ताईजींना स्पष्ट सांगितलं होतं की जोपर्यंत दादीबुवा इथे राहतील तोपर्यंत ते तुम्हाला घरी घेऊन येणार नाहीत, ऐश्वर्या म्हणाली. पण त्यांनी असं का म्हटलं? मेशाने आश्चर्याने विचारलं. दादीबुवांचा स्वभाव तुम्हाला माहीतच आहे, सतत टोमणे मारत राहतात, ऐश्वर्या म्हणाली. काही नाही, मोठ्यांच्या बोलण्याचं वाईट मानायचं नसतं, मेशा शांतपणे म्हणाली. त्यांची स्वतःची मुलंही त्यांचं ऐकत नाहीत, ऐश्वर्या म्हणाली. का? मेशाने विचारलं. त्यांच्या सुना त्यांना योग्य ते सुनावतात, त्यामुळे दादीबुवा त्यांच्याशी काही बोलतही नाहीत, नीट नावाने हाक मारायलाही टाळतात, ऐश्वर्या म्हणाली. पण त्या असं का वागतात? मेशाने विचारलं. ते मला माहीत नाही, म्हणूनच त्या सतत इथे येऊन राहतात, ऐश्वर्या म्हणाली. ऐश्वर्याची परीक्षाही संपली होती. सुनीताजी आणि सुनीलजी मिशाला भेटायला आले आणि ऐश्वर्याला घरी घेऊन जायला आले. आता कशी आहेस मिशा बेटा? सुनीताजींनी विचारलं. मी ठीक आहे आई, मेशाने उत्तर दिलं. आम्ही आमच्या सुनेला घेऊन जायला आलो आहोत, सुनीताजी मंजूजींना म्हणाल्या. हो हो जरूर, मंजूजी म्हणाल्या. सुनीताजी ऐश्वर्याला घरी घेऊन गेल्या. तिथे तिची पहिली रसोईही करून घेतली. सासू सून दोघी मिळून मंदिरातही गेल्या. सुनीताजींनी ऐश्वर्याला आशाजींशीही ओळख करून दिली. आशाजी आणि सुनीताजी यांच्यातही बोलणं सुरू झालं. दोघी मिळून स्वयं करत आणि सुनीताजी ऐश्वर्याला कार्तिकला काय काय आवडतं ते सांगत त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायला शिकवत होत्या. तू शहरात गेलीस की कार्तिकसाठी हे सगळं बनव, तो खूप खुश होईल, सुनीताजी म्हणाल्या. मी त्याला फोन केला आहे, जसा वेळ मिळेल तसा तो येईल,
असंही त्यांनी सांगितले. आता ऐश्वर्या खूप आनंदी होती. सुनीताजी सतत कार्तिकबद्दल किंवा ऐश्वर्याच्या शहरात जाण्याबद्दलच बोलत असत. ऐश्वर्याने स्वप्न पाहायला सुरुवात केली होती. कार्तिक कधी येईल, पॅकिंगसाठी वेळ मिळेल की नाही, म्हणून तिनं सगळं सामान आधीच पॅक करून ठेवलं होतं. फक्त रोज वापरण्याचं सामान बाहेर होतं. तिचं शरीर इथे होतं, पण मन मात्र शहरातच होतं. सुनीताजींनी कार्तिकला अनेकदा फोन केला, घरी येण्यासाठी सांगितलं, पण प्रत्येक वेळी तो खूप बिझी आहे असं कारण सांगायचा. सुनीताजींनी त्याला सांगितलं होतं की ऐश्वर्याचे पेपर संपले आहेत, त्यामुळे कार्तिक मनाशी ठरवूनच बसला होता की तो गावालाच जाणारच नाही. इकडे डॉक्टर घरी येतात आणि मिशाची तपासणी करतात. काय झालं मिशा, कुठल्या गोष्टीमुळे जास्त तणावात आहेस का, डॉक्टरने विचारलं. नाही, तसं काही नाही, मिशा म्हणते. काळजी करू नकोस, पण स्वतःची नीट काळजी घे, डॉक्टर सांगतात. मिशाचं बीपी वाढलं आहे. मी इंजेक्शन देते, पण तिला काहीतरी खायला लावण्याचा प्रयत्न करा, नाहीतर ती खूप अशक्त होईल, डॉक्टर अर्जुनकडे पाहत म्हणतात. हो, अर्जुन मान हलवतो. डॉक्टर मिशाला पाहून निघून जातात. अर्जुन त्यांना बाहेरपर्यंत सोडायला जातो. मिस्टर अर्जुन, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मिशाची प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेटेड आहे. आधीच खूप दुर्लक्ष झालं आहे. आता छोटीशी चूकही मोठी ठरू शकते. आज संध्याकाळपर्यंत मिशाने काहीही खाल्लं नाही तर आम्हाला तिला ॲडमिट करावं लागेल, डॉक्टर गंभीरपणे सांगतात. जी, अर्जुन म्हणतो. मिशाला काहीही खाता येत नव्हतं. खाण्याचा विचार जरी केला तरी वास येताच तिला उलटी होत होती. आता मिशाची अवस्था खूपच गंभीर झाली होती. ती पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होती. अर्जुन आणि वीणाजी दोघेही मिशासोबत खोलीतच होते. मिशाची हालत अधिकच बिघडताना पाहून अर्जुन घाबरलेल्या आवाजात वीणाजींना म्हणाला, आई, आपण मिशाला लगेच हॉस्पिटलला घेऊन जायला हवं. हो हो बेटा, वीणाजी म्हणाल्या. मी तुझ्या बाबांना सांगते गाडी काढायला. अर्जुनने मिशाला अलगद उचलून गाडीत बसवलं आणि सगळे तिला तात्काळ हॉस्पिटलला घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी मिशाला ताबडतोब ॲडमिट करून घेतलं आणि तिला ड्रीप लावली. डॉक्टर, आता मिशाची तब्येत कशी आहे, ती बरी होईल ना, अर्जुन काळजीत डॉक्टरांना विचारतो. मिस्टर अर्जुन, कृपया आम्हाला आमचं काम करू द्या, डॉक्टर शांतपणे म्हणाले. आम्हाला मिशाचे काही टेस्ट करावे लागतील, त्यानंतरच आम्ही काही सांगू शकतो. तेवढ्यात आतून नर्सचा घाबरलेला आवाज आला. डॉक्टर, पेशंटची अवस्था खूपच सिरियस होत चालली आहे. अर्जुनही आत जाण्याचा प्रयत्न करतो, पण डॉक्टर त्याला थांबवतात. मिस्टर अर्जुन, तुम्ही बाहेरच थांबा, पण मला एकदा मिशाला पाहू द्या, अर्जुन विनवणी करतो. नाही, कृपया आमचं काम अवघड करू नका, डॉक्टर ठामपणे म्हणतात. डॉक्टर मिशाचे विविध टेस्ट करून घेतात. रूमच्या बाहेर असलेल्या बाकावर वीणाजी आणि विनोदजी बसले होते. अर्जुन मात्र इकडून तिकडे अस्वस्थपणे फिरत होता. त्याचा श्वास जणू घशातच अडकला होता. वीणाजी हात जोडून देवाकडे प्रार्थना करत होत्या. काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात. अर्जुन धावतच त्यांच्या जवळ जातो. वीणाजी आणि विनोदजी ही घाईघाईने उभे राहतात. डॉक्टर, आता मिशा कशी आहे, अर्जुन घाबरून विचारतो. आम्ही मिशाचे काही टेस्ट केले आहेत, डॉक्टर गंभीरपणे म्हणाले. रिपोर्ट्स चांगले नाहीत. आम्हाला मिशाचं ॲबॉर्शन करावंच लागेल. उशीर झाला तर मिशाच्या जीवाला धोका होऊ शकतो. कदाचित आम्ही तिलाही वाचवू शकणार नाही. डॉक्टर, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, अर्जुन डोळ्यात पाणी आणून म्हणतो. फक्त माझी मिशा वाचवा. तुम्ही माझ्या केबिनमध्ये या, डॉक्टर म्हणाले. काही कायदेशीर औपचारिकता पूर्ण करावी लागेल. हो, अर्जुन म्हणतो आणि डॉक्टरांसोबत केबिनमध्ये जातो. हे काही डॉक्युमेंट्स आहेत, त्यावर सही करा, डॉक्टर म्हणाले. या ऑपरेशन नंतर कदाचित मिशा पुन्हा कधीच आई बनू शकणार नाही. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू, पण डॉक्टर अजून बोलत असतानाच अर्जुन कागद हातात घेतो.
हो डॉक्टर, तो ठामपणे म्हणतो. तो सही करायला लागतो तेवढ्यात डॉक्टर म्हणतात, तुमची इच्छा असेल तर घरच्यांशी एकदा बोलू शकता. नाही, त्याची गरज नाही, अर्जुन म्हणतो आणि सगळ्या कागदांवर सही करून देतो. डॉक्टर मिशाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. अर्जुन डोळ्यात अश्रू घेऊन तिथेच उभा राहतो. माझ्या मुलीला कुणाची तरी नजर लागली, वीणाजी देवाकडे तक्रार करत म्हणतात. मिशाची अवस्था कळण्यापासून वीणाजी सतत रडत होत्या. विनोदजी त्यांना सावरायचा प्रयत्न करत होते. ऑपरेशन नंतर मिशाला रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. डॉक्टर, आता मिशा ठीक आहे ना? अर्जुन विचारतो. हो डॉक्टर म्हणाल्या. तिला शुद्ध कधी येईल? अर्जुन पुन्हा विचारतो. तिला हेवी इंजेक्शन दिले आहेत, डॉक्टर समजवतात. शुद्ध यायला थोडा वेळ लागेल, पण आता काळजी करू नका, ती पूर्णपणे सुरक्षित आहे. फक्त तुम्हाला तिची नीट काळजी घ्यावी लागेल. हो, अर्जुन म्हणतो. शुद्धीवर आल्यानंतर जेव्हा तिला बाळ गेल्याचं कळेल तेव्हा तुम्हाला स्वतःला मजबूत ठेवावं लागेल, डॉक्टर म्हणाले. तेव्हाच तुम्ही तिला सावरू शकता. हो, अर्जुन शांतपणे मान हलवतो. थोड्या वेळाने मंजूजी आणि मनोजजी जेवण घेऊन येतात. दी, आता मिशा कशी आहे? मंजूजी वीणाजींना विचारतात. वीणाजी काहीच बोलू शकत नाहीत. विनोदजी म्हणतात, ती ठीक आहे. आणि बाळ? मंजूजी हळूच विचारतात. कुणाची तरी नजर लागली. वीणाजी रडत म्हणतात, आनंद येऊन गेला सुद्धा नाही आणि सगळं संपलं. दी स्वतःला सावर. मंजूजी त्यांना धीर देत म्हणतात, सगळं ठीक होईल. मनोजजी आणि मंजूजी वीणाजी व विनोदजींना जेवायला लावतात. अर्जुन कुठे आहे? मंजूजी विचारतात. तो आत मिशा जवळ आहे, वीणाजी म्हणतात. मंजूजी आत जातात. बेटा, थोडं जेवून घे, मंजूजी अर्जुनला म्हणतात. मी मिशा जवळ आहे. अर्जुन पटकन डोळे पुसतो. नाही, मला भूक नाही, तो म्हणतो. बेटा, तू काहीच खाल्लेलं नाहीस, थोडंसं तरी खा, मंजूजी आग्रह करतात. मी थोड्या वेळाने खाईन, अर्जुन म्हणतो. हिम्मत ठेव बेटा, मंजूजी समजावतात. मिशालाही तुलाच सावरायचं आहे. मंजूजी बाहेर येतात. तो जेवतोय का? मनोजजी विचारतात. नाही, नकार दिलाय, मंजूजी म्हणतात. मी बोलते त्याच्याशी, वीणाजी म्हणतात. वीणाजी आत जातात. बेटा, थोडं तरी जेव, त्या अर्जुनला म्हणतात. आता मन नाही आई, अर्जुन भरलेल्या आवाजात म्हणतो. कृपया थोड्या वेळाने खाईन. अर्जुनची ही अवस्था पाहून वीणाजींच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येतात. ती घाईघाईने बाहेर निघून गेली. दीदी, स्वतःला सांभाळा, तुम्हीच असं खचून गेलात तर मुलांना धीर कोण देणार? मंजूजी वीणाजींना समजावत म्हणाला. माझ्याकडून पाहावलं जात नाही मंजू, माझं बाळ गेलं. वीणाजी रडत म्हणाल्या. थोड्या वेळाने मंजूजी आणि मनोजजी घरी निघून गेले. घरी सुमित्राजी आणि ऐश्वर्या त्यांची वाट पाहत होते. आता सून कशी आहे? मंजूजी आणि मनोजजी घरात येताच सुमित्राजींनी विचारलं. भाभी, आई कशी आहे? ऐश्वर्यानेही काळजीने विचारलं. ठीक आहे, मंजूजी उदास स्वरात म्हणाल्या. असं उतरलेल्या चेहऱ्याने का बोलतेस? बाळ ठीक आहे ना? सुमित्राजींनी घाबरून विचारलं. बुवाजी, मिशाने आपलं बाळ गमावलं, मंजूजी हळू आवाजात म्हणाल्या. हे भगवान, असं म्हणत सुमित्राजी रडायला लागल्या. दरम्यान मिशाला शुद्ध आली. स्वतःला हॉस्पिटलमध्ये पाहताच ती घाबरली. माझं बाळ ठीक आहे ना अर्जुनजी? ती रडत अर्जुनकडे पाहत म्हणाली. शांत व्हा मिशाजी. अर्जुन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. माझं बाळ, ती वारंवार तेच विचारत होती. अर्जुनने एकदा तरी बाळ ठीक आहे असं सांगावं अशी तिची अपेक्षा होती.
पण अर्जुन काहीच बोलला नाही. तेवढ्यात तिला सगळं समजून आलं. आता तिचं बाळ उरलेलं नव्हतं. ती सतत रडत राहिली. अर्जुन तिला शांत करण्याचा प्रत्येक प्रयत्न करत होता. मी चांगली आई नाही. मी माझ्या बाळाचंही रक्षण करू शकले नाही. ती स्वतःलाच दोष देत रडत होती. असं काही नाही मीशा, प्लीज रडणं थांबव. अर्जुन तिला समजावत होता. काही दिवसांनी मीशाला डिस्चार्ज मिळाला. आता तिला घरी जायचं होतं. आई, तुम्हाला माहिती आहे ना, मीशा फार त्रासात आहे. मला नकोय की तिला अजून त्रास होईल. अर्जुन वीणाजींना म्हणाला. हो बाळा, वीणाजी म्हणाल्या. मग दादी आणि बुवाला त्यांच्या घरी जायला सांगा. अर्जुन म्हणाला. बाळा, आपण त्यांना असं कसं सांगू? वीणाजी म्हणाल्या. जर सांगू शकत नसाल तर मी मीशाला इथे घेऊन येणार नाही. आम्ही दोघं भाड्याचं घर पाहू. अर्जुन ठामपणे म्हणाला. आपलं स्वतःचं घर असताना भाड्याच्या घरात का राहायचं? मीशाला आत्ता घरच्यांची गरज आहे, वीणाजी म्हणाल्या. पण दादी बुवांच्या टोमण्यांची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे ना त्या कशा आहेत. मीशा घरी येताच टोमणे मारायला सुरुवात करते. मी नुकतंच माझं बाळ गमावलं आहे. आता माझ्यात अजून सहन करण्याची अजिबातच ताकद नाही. अर्जुन भावूक होऊन म्हणाला. ठीक आहे, मी काहीतरी करते, वीणाजी म्हणाल्या. तेवढ्यात मंजूजी हॉस्पिटलमध्ये जेवण घेऊन आल्या. मंजू, काही दिवसांसाठी बुवाला तुझ्या घरी घेऊन जा, वीणाजी म्हणाल्या. पण दीदी, त्या माझ्या घरी कुठे थांबतात? मंजूजी म्हणाल्या. जोपर्यंत बुवा इथे आहे तोपर्यंत अर्जुन मीशाला घरी आणणार नाही, वीणाजी म्हणाल्या. मग त्यांनाच जायला सांगा, मंजूजी म्हणाल्या. असं काय बोलतेस? वीणाजी म्हणाल्या. आपण बोललो तर त्या ऐकतील असं वाटते का? आपल्या घरात कांदा लसूण खाल्ला जातो, त्या आपल्या घरी कधी जेवणार नाहीत, मंजूजी म्हणाल्या. काहीतरी करून थोड्या वेळासाठी तरी घेऊन जा. मीशा तर तिच्या खोलीतच असेल. मी बुवाला तिच्याशी भेटू देणार नाही, वीणाजी म्हणाल्या. ठीक आहे, मी ऐश्वर्याला सांगते. ती काहीतरी बहाणा करून त्यांना बाहेर घेऊन जाईल, मंजूजी म्हणाल्या. मीशाला घरी आणलं गेलं. सुमित्राजींना कोणीच सांगितलं नव्हतं की मीशा घरी येत आहे, म्हणून त्या घरी नव्हत्या. ऐश्वर्याने त्यांना बहाणा करून मंदिरात नेलं होतं. मीशाला शुद्ध आल्यापासून ती सतत रडत होती. अर्जुन आणि वीणाजींना तिला शांत करणं खूप कठीण जात होतं. बाळा, आमच्याकडून मीशा शांत होत नाहीये. मला वाटतंय सुनीताजींना बोलवावं लागेल. आईला भेटेल तर तिला थोडं बरं वाटेल, वीणाजी अर्जुनला म्हणाल्या. जसं तुम्हाला योग्य वाटेल आई, अर्जुन म्हणाला. वीणाजींनी फोन करून सुनीताजींना सगळं सांगितलं. सुनीताजी लगेचच सुनीलजींसोबत मीशाच्या घरी आल्या. वीणाजी त्यांना मीशाच्या खोलीत घेऊन गेल्या. अर्जुन आणि वीणाजी बाहेर गेले. माझ्या फुलासारख्या मुलीला इतकं मोठं दुःख सहन करावं लागतंय, सुनीताजी मीशाला मिठी मारत म्हणाल्या. तेवढ्यात मीशा त्यांना दूर करत म्हणाली. जर तुम्हाला तुमची मुलगी आनंदी पाहायची असेल तर दुसऱ्याच्या मुलीला तुम्ही कसं दुःखी करू शकता? तुम्ही ऐश्वर्याशी नीट बोलतही नाहीत. तिची पहिली रसोई सुद्धा करून घेतली नाहीत. असं करून तुम्हाला वाटतं का की तुमची मुलगी सुखी राहील? बाळा, मी सुनीताजी काही बोलणार इतक्यातच मीशा रागाने म्हणाली. तुम्ही इथून निघून जा.
मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. बाळा, तू असं का बोलतेस? कदाचित तू बरोबर आहेस. माझा सगळा राग मी ऐश्वर्यावर काढला. सुनीताजी अपराधी स्वरात म्हणाल्या. कदाचित नाही, तसंच केलं आहे. त्यात तिची काय चूक होती? मीशा ठामपणे म्हणाली. ऐश्वर्याचे पेपर झाले की मी तिला पूर्ण सन्मानाने घरी घेऊन जाईन आणि कार्तिकला फोन करून सांगेन की तो येऊन ऐश्वर्याला घेऊन जावा. सुनीताजी मीशाला म्हणाल्या. ऐश्वर्या सुखी राहिली तर कदाचित माझ्या पापांचं प्रायश्चित होईल. मीशा रडत रडत बोलली. असं बोलू नकोस माझ्या बाळा. सुनीताजी तिला शांत करत म्हणाल्या. मी जानूसोबत, माझ्याच जिवलग मैत्रिणीसोबत असं कसं करू शकले? मला याची शिक्षा मिळाली आहे. मीशा अपराधी भावनेने म्हणाली. नाही बाळा, यात तुझा काहीही दोष नाही. अजिबात काळजी करू नकोस. मी ऐश्वर्यालाही कार्तिकसोबत शहरात पाठवून देईन आणि तुझे बाबा जान्हवीसाठी मुलगा शोधत आहेत. बघ, कार्तिकपेक्षाही चांगला मुलगा तिला मिळेल. तू फक्त शांत हो, रडू नकोस. तू नुकताच एवढा मोठा घात सहन केलास. स्वतःला आवर, सावर. बाकी सगळं मी पाहते. सुनीताजी मायेने म्हणाल्या. मीशा सुनीताजींच्या गळ्यात पडून खूप वेळ रडत राहिली. आई मुलगी दोघीही बऱ्याच वेळ अश्रूंमध्ये गुंतल्या होत्या. शेवटी सुनीताजींनी मीशाला झोपवलं. सुनीताजी बाहेर आल्या तेव्हा सुमित्राजी सुद्धा घरी पोहोचल्या होत्या. आता मीशा कशी आहे? सुनीलजींनी विचारलं. ठीक आहे, झोपली आहे, सुनीताजी म्हणाल्या. आता आम्ही निघतो. सुनीलजी विनोदजींना म्हणाले. हो, विनोदजी म्हणाले. ती तर नीट होती, पण तुमच्या घरून आल्यापासून तिला काय झालं कुणास ठाऊक. सुमित्राजी टोमणा मारत म्हणाल्या. चला, मी तुम्हाला सोडतो. अर्जुनने सुमित्राजींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत म्हटलं. हो, सुनीताजी म्हणाल्या. मेषाची नीट काळजी घ्या. सुनीलजी भाऊक होत विनोदजींना म्हणाले. आम्हाला माहिती आहे मेषावर काय बीतत आहे ते. सहन करणं किती अवघड आहे, पण तुम्ही तिची काळजी करू नका. आम्ही तिची पूर्ण काळजी घेऊ, विनोदजी आश्वस्तपणे म्हणाले. कार्तिकच्या बाबांनी हे सगळं माझ्याच कर्माचं फळ आहे, सुनीताजी म्हणाल्या. असं काय बोलताय? सुनीलजी म्हणाले. आपण दुसऱ्याच्या मुलीबरोबर चुकीचं केलं म्हणून देवाने आपल्या मुलीबरोबर असं केलं. सुनीताजी अपराधी भावनेने म्हणाल्या. नाही, असं काही नाही. आधी हे विचार करणं बंद करा. स्वतःला दोष देऊ नका. यात तुमची काहीच चूक नाही. परिस्थितीच अशी होती. आपण तेव्हा काय करू शकलो असतो? सुनीलजी समजावत म्हणाले. रात्री मीशा आणि अर्जुन दोघेही बेडवर झोपले होते. आय एम सॉरी अर्जुनजी, मीशा हळूच म्हणाली. तुम्ही सॉरी का म्हणताय? यात तुमची काहीच चूक नाहीये. माझीच चूक आहे. मी तुमची नीट काळजी घेतली नाही. माझ्या निष्काळजीपणामुळेच हे सगळं घडलं, अर्जुन म्हणाला. नाही, तुम्ही माझी खूप काळजी घेतली आहे, मीशा म्हणाली. कदाचित हे आपल्या नशिबातच नव्हतं, अर्जुन म्हणाला आणि तिला घट्ट मिठी मारली. सुनीताजी मंदिरात गेल्या. तिथे त्यांनी आशाजींना थांबवलं. दीदी, अजूनही नाराज आहेत का? बहुतेक मला तुमची बद्दुआ लागली, सुनीताजी म्हणाल्या. हे काय बोलतेस? आशाजी रागाने म्हणाल्या. मीशा, एवढंच बोलून सुनीताजी रडू लागल्या. मीशाला काय झालं? आशाजी घाबरून विचारू लागल्या. आम्हाला आनंदाची बातमीही मिळाली नाही, थेट वाईट बातमीच मिळाली, सुनीताजी रडत म्हणाल्या. हे काय म्हणतेस? आशाजी गोंधळल्या. त्यांना कळलं की मीशा गरोदर होती आणि तिचं बाळ. माझ्या कर्माची शिक्षा मला मिळाली आहे, सुनीताजी म्हणाल्या. असं बोलू नकोस, धीर धर, सगळं ठीक होईल, आशाजी तिला शांत करत म्हणाल्या. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे पाहत होते. चल घरी जाऊ, तिथे बोलूया, आशाजी म्हणाल्या आणि सुनीताजींना घरी घेऊन गेल्या. मला माफ करा दीदी, मी, सुनीताजी म्हणाल्या. गप्प बस मीशा, माझी सुद्धा मुलगी आहे. मी कधी तिच्याबद्दल वाईट विचार केला आहे का? मीशा आणि जान्हवीमध्ये कधी फरक केला आहे का? आशाजी ठामपणे म्हणाल्या. सगळं ठीक होईल. आपण देवाकडे प्रार्थना करू.
तिचा पाळणा पुन्हा भरून येईल. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलीला मिळायला नको होती. ती तर फुलासारखी कोवळी आहे. सुनीताजी रडत म्हणाल्या. मला समजतंय, मुलांना काही झालं की आईचं काळीज फाटतं, पण धीर धर. देव कधीच कोणावर अन्याय करत नाही, आपल्या मीशावरही करणार नाही, आशाजी म्हणाल्या. सुमित्राजी आणि मीशाचा थेट सामना झाला नव्हता. अर्जुनने वीणाजींना स्पष्ट सांगितलं होतं. मंजूजी सकाळी सुमित्राजींना मंदिरात घेऊन जात. अर्जुन मीशासोबत अंगणात थोडा फेरफटका मारत असे. दोघेही झाडाखाली थोडा वेळ बसत. उरलेला संपूर्ण दिवस मीशा खोलीतच राहत असे. डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता. संध्याकाळी ऐश्वर्या सुमित्राजींना मंदिरात घेऊन जात असे आणि अर्जुन मीशाला थोडा वेळ घराबाहेर फिरायला घेऊन जात असे. मीशाचा मूड थोडा तरी ठीक व्हावा म्हणून सगळे प्रयत्न करत होते, पण सध्या मीशा खूप जड औषधांवर होती. बराच वेळ ती गाढ झोपेतच असायची. सुनीताजी हळूच ऐश्वर्याच्या खोलीत जातात. ऐश्वर्या बेटा, सुनीताजी हाक मारतात. ऐश्वर्या आपल्या बेडवर उदास मनाने बसलेली असते. हो आई, ऐश्वर्या शांतपणे उत्तर देते. समोर ठेवलेलं सामान पाहून सुनीताजी थोड्या आश्चर्याने विचारतात. हे सगळं काय आहे? तुम्हीच तर सांगितलं होतं ना की कार्तिक मला घ्यायला येणार आहे, म्हणून मी सामान आधीच पॅक करून ठेवलं. ऐश्वर्या हळू आवाजात म्हणते. हो हो, येईल कार्तिक लवकर. सुनीताजी तिला धीर देत म्हणतात. हो आई, ऐश्वर्या उत्तर देते, पण तिच्या आवाजातली उदासी लपून राहत नाही. कारण कित्येक दिवसांपासून सुनीताजी तिला हेच सांगत होत्या. मला माहीत आहे बेटा, तुला कार्तिकची खूप आठवण येते. त्याची नवीन नोकरी लागली आहे ना, अजून सेटल होण्यात अडचण येत असेल, म्हणून वेळ मिळत नसेल. पण पाहशील, जसं त्याला वेळ मिळेल तसं सगळं सोडून तो सगळ्यात आधी तुलाच घ्यायला येईल, सुनीताजी समजावतात. हो आई, ऐश्वर्या म्हणते. सुनीताजी दर दुसऱ्या दिवशी कार्तिकला फोन करत असत. तोपर्यंत कार्तिक नीट बोलायचा, पण जसा फोन ऐश्वर्याला द्यायची वेळ यायची तसा तो म्हणायचा, आता मी बिझी आहे. कधी कधी तर ऐश्वर्याच्या हातात फोन येताच तो दुसऱ्या बाजूने कटही करायचा. तरीही ऐश्वर्या स्वतःला समजवायची, कदाचित नेटवर्क गेलं असेल, नंतर फोन करेल. पण पूर्ण दिवस ती फोन जवळच राहायची. फोन वाजला की धावत उचलायची. आजपर्यंत एकदाही तिचं कार्तिकशी नीट बोलणं झालेलं नव्हतं. हे सगळं पाहून सुनीताजी म्हणतात, एक काम करूया, तो बिझी आहे, आपण तर मोकळे आहोत ना. तो इथे येऊ शकत नसेल तर आपणच तिथे जाऊया. पण ऐश्वर्या बोलता बोलता थांबते. मी तुझ्या भाऊजींशी बोलते, मी तुला शहरात सोडून येते आणि निमित्ताने कार्तिकचं घरही पाहीन, सुनीताजी ठामपणे म्हणतात. हो आई, ऐश्वर्या म्हणते. आपण त्याला सांगणार नाही, थेट जाऊन सरप्राईज देऊ, सुनीताजी हसत म्हणतात. हो आई, ऐश्वर्या आनंदाने उत्तर देते. हे ऐकताच ऐश्वर्या खूप खुश होते. शेवटी आता मी कार्तिकला भेटणार, ती उत्साहाने स्वतःशीच बोलते. ती लगेचच पॅकिंग सुरू करते. सुनीताजी कार्तिकसाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायला लागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीलजी तिघांची तिकीट काढतात आणि गाडीने स्टेशनपर्यंत सोडून येतात. सुनीताजी आणि ऐश्वर्या ट्रेनमध्ये बसून कार्तिककडे निघतात. स्टेशनवर पोहोचल्यावर सुनीताजी ऐश्वर्याचा फोन घेऊन कार्तिकला कॉल करतात. अनोळखी नंबर पाहून कार्तिक फोन उचलतो. हॅलो, कसा आहेस बेटा, सुनीताजी विचारतात. मी ठीक आहे आई, कार्तिक उत्तर देतो. ऑफिसमधून सुट्टी मिळाली का, सुनीताजी विचारतात. नाही आई, तो म्हणतो. आम्ही स्टेशनवरच तुझी वाट पाहतोय, मोकळा झालास की येशील, सुनीताजी सांगतात. तुम्ही शहरात आलात, कार्तिक आश्चर्याने विचारतो. हो का, मी येऊ नये का, सुनीताजी सहज म्हणतात. तुम्ही एकट्याच आलात, तो विचारतो. तू आधी येशील का घ्यायला, सुनीताजी उलट प्रश्न करतात. भाऊजी सोबत नाहीत का, कार्तिक विचारतो.
नाही, ते आले नाहीत. सुनीताजी सांगतात. आई, तुम्ही एवढ्या लांब एकट्याच का आलात? कार्तिक काळजीने म्हणतो. मी काही लहान मुलगी नाही. सुनीताजी थोडं रागावून म्हणतात. मी येतो, तिथेच थांबा. कार्तिक म्हणतो. थोड्याच वेळात कार्तिक स्टेशनवर येतो. आईला पाहताच तो तिच्या पाया पडतो. तेवढ्या त्याची नजर ऐश्वर्यावर पडते. तिला पाहताच त्याचा चेहरा उतरतो. तुम्ही इथे का? तो सुनीताजींना विचारतो. आधी घरी घेऊन चल, सुनीताजी शांतपणे म्हणतात. कार्तिक सामान उचलतो, त्यांना गाडीत बसवतो आणि घरी घेऊन जातो. आई, तुम्ही असं अचानक? कार्तिक म्हणतो. तुझ्याकडे वेळच नव्हता. ऐश्वर्या कित्येक दिवस तुझी वाट पाहत होती, म्हणून मीच ठरवलं. सुनीताजी म्हणतात. मी इथे काम करतोय आई, कायम मोकळा नसतो. कार्तिक नाराजीने म्हणतो. ठीक आहे, निमित्ताने तुझं घर तरी पाहायला मिळालं, सुनीताजी म्हणतात. त्या संपूर्ण घराची पाहणी करतात. घर खूप छान आहे. फक्त एका स्त्रीची उणीव होती, आता तीही भरून निघाली आहे. छान सजव घर बेटा, सुनीताजी ऐश्वर्याला म्हणतात. आई, ऐश्वर्या इथेच राहणार आहे? कार्तिक आश्चर्याने विचारतो. हो, ती तुझी बायको आहे, तुझ्या सोबतच राहणार. यात प्रश्न कसला? तिला सोडायला आले मी, सुनीताजी ठामपणे सांगतात. आई, मी असं म्हणत होतो की तिला शहरात ॲडजस्ट व्हायला कठीण जाईल. तुम्ही तिला गावात. कार्तिक बोलतच राहतो. असं कसं होणार नाही? ती आजच्या काळातली मुलगी आहे, त्यामुळे तिची काळजी करू नकोस. आम्हा बायकांमध्ये कुठेही मन लावण्याची कला असते. नाहीतर इतकी वर्ष ज्या घरात राहिलो ते घर असंच सोडून कुणी येतं का? सुनीताजी कार्तिकला म्हणाल्या. पण आई, कार्तिक काही बोलणार तोच सुनीताजी त्याचं ऐकून न घेता पुढे म्हणाल्या. मी बरोबरच बोलते ना ऐश्वर्या? हो आई, ऐश्वर्या मान हलवत म्हणाली. दुसऱ्या दिवशी सुनीताजी परत जायला निघाल्या. कार्तिक आणि ऐश्वर्या त्यांना स्टेशनवर सोडायला गेले. बेटा, ऐश्वर्याकडे नीट लक्ष ठेव, सुनीताजी कार्तिकला सांगत म्हणाल्या. हो आई, तुम्हीही काळजी घ्या आणि नीट जा, कार्तिक उत्तरला. ऐश्वर्या शहरात परत आल्यावर खूप आनंदी होती, पण कार्तिक मात्र अजिबात खुश दिसत नव्हता. दुसरीकडे जान्हवी रागावलेली घरात इकडून तिकडे फिरत होती. राजवीर तिच्या मागे मागे फिरत तिला समजावत होता. जान फक्त कामासाठी 2 दिवस मागे बाहेर जातोय, फक्त 2च दिवस. राजवीर तिला शांत करत म्हणाला. का जायचं आहे तुम्हाला? जान्हवी नाराजपणे विचारते. खूप अर्जंट आहे, राजवीर म्हणाला. नाही, तुम्ही जाऊ शकत नाही, तुमच्याशिवाय माझं मन लागत नाही, जान्हवी हट्टाने म्हणाली. जर गरजेचं नसतं तर मी स्वतःहून गेलोच नसतो, राजवीर शांतपणे बोलला. मग मला पण सोबत घेऊन चला, जान्हवी म्हणाली. तसं शक्य नाही, नाहीतर नक्कीच तुला घेऊन गेलो असतो, राजवीर म्हणाला. तुम्ही नेहमीच असं करता, हे असं चालणार नाही, जान्हवी रागाने म्हणाली. लहान मुलीसारखा हट्ट करू नकोस, राजवीर तिला समजावू लागला. मी तुमच्याशी बोलणार नाही, जान्हवी रागाने म्हणाली. मी शक्य तितक्या लवकर परत येण्याचा प्रयत्न करेन, राजवीर म्हणाला. ठीक आहे, जान्हवी थोडी शांत होत म्हणाली. मी इथे नसतानाही काही गडबड करू नकोस, राजवीर तिला बजावत म्हणाला. मी काय गडबड करते, जान्हवी चिडून म्हणाली. म्हणजे ऑफिसला वेळेवर जायचं, वेळेवर निघायचं आणि उशीर होऊ देऊ नकोस. सकाळी वेळेवर उठ, म्हणजे ऑफिसमध्ये काही अडचण येणार नाही, राजवीर तिला समजावून सांगत म्हणाला. हो, जान्हवी म्हणाली. आणि हो, राजवीर अजून काही बोलणार तोच. काय आहे, मी लहान मुलगी नाही,
मला सगळं समजतं. जान्हवी चिडून म्हणाली, अरे मी ड्रायव्हरला सांगितलं आहे, तो सकाळी तुला घरून पिक करेल आणि संध्याकाळी परत घरी सोडेल. राजवीर म्हणाला, हो. जान्हवी उत्तरली, तरीही काही प्रॉब्लेम झाला तर मला लगेच कॉल कर. राजवीर म्हणाला, हो. जान्हवी म्हणाली, मी ऑफिसच्या सेक्युरिटीला पण सांगितलं आहे ऑफिस आणि तुझं लक्ष ठेवायला. काहीही झालं तर सगळ्यात आधी मला कळवतील. राजवीर म्हणाला, पण इतकं सगळं करण्याची गरज नाही. मी स्वतःची काळजी घेऊ शकते. जान्हवी म्हणाली, मला अजूनही मागच्या वेळेचं गिल्ट आहे. राजवीर हळू आवाजात म्हणाला, ते तर अपघातानं झालं होतं. त्यात तुमची काहीच चूक नव्हती. जान्हवी त्याला धीर देत म्हणाली, ती माझीच चूक होती. राजवीर म्हणाला, नाही, तुमचा काहीही दोष नव्हता. स्वतःला दोष देऊ नका. जान्हवी प्रेमाने म्हणाली. जान्हवीने राजवीरला मिठी मारली. राजवीरनेही तिला घट्ट मिठी मारली. नंतर जान्हवी त्याच्या पॅकिंगमध्ये मदत करू लागली. तुमची झोपेची औषधं ठेवायची आहे का? जान्हवी विचारते. नको, सध्या त्यांची गरज पडत नाही. राजवीर म्हणाला, म्हणजे आता त्यांच्याशिवाय झोप लागते? जान्हवी हसत विचारते. हो. राजवीर म्हणाला, किमान 1-2 तास तरी झोप लागते. तो पुढे म्हणाला, छान, चांगली प्रगती आहे. जान्हवी हसून म्हणाली, आता मला भीती वाटायला लागली आहे. राजवीर गमतीने म्हणाला, कशाची? जान्हवी आश्चर्याने विचारते, कुठे मीही तुमच्यासारखा दिवसभर झोपायला लागलो तर? राजवीर हसत म्हणाला, तुम्ही माझी थट्टा करताय? जान्हवी रागात म्हणाली, नाही ग. राजवीर हसून म्हणाला, मी कधी दिवसभर झोपते? काहीही बोलता तुम्ही. जान्हवी म्हणाली. राजवीर प्रेमाने जान्हवीचा गाल ओढतो आणि तिच्या कपाळावर किस करतो. खूप हँडसम दिसायची गरज नाही. जान्हवी हसत म्हणाली, हो मॅडम. राजवीर म्हणाला, आणि मी इथे नाही म्हणून. जान्हवी त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, काय? राजवीर विचारतो. लक्षात ठेवा, मुलींपासून दूरच राहा. जान्हवी स्पष्टपणे म्हणाली, मी तुम्हाला कधी मुलींसोबत दिसलो आहे? राजवीर हसत विचारतो, पण मुली मात्र तुम्हाला पाहून वेड्या होतात. जान्हवी थोड्या जळजळीत स्वरात म्हणाली, यामध्ये मी काय करू शकतो? राजवीर जान्हवीला म्हणतो. जान्हवी राजवीरला बाय म्हणते आणि राजवीर तिथून निघून जातो. कार्तिक आणि ऐश्वर्या घरी येतात. मला ऑफिसला जायचं आहे. घर नीट लॉक करून ठेव. कार्तिक ऐश्वर्याला सांगतो. हो. ऐश्वर्या उत्तर देते. कार्तिक निघून जातो. कार्तिक माझी किती काळजी घेतात. शेवटी आता मीही माझं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करू शकेन. असं म्हणत ऐश्वर्या आनंदाने स्वतःशीच बोलते. ती आपलं सामान लावायला सुरुवात करते. कपडे कपाटात ठेवत असताना तिला तिची नाईटी दिसते. माहिती नाही ही मी कधी घालेन. नाईटीकडे पाहत ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते. सगळं सामान लावून झाल्यावर ती अंघोळ करते आणि जेवणाची तयारी करते. तेव्हा ती साडीमध्ये नव्हती. कामासाठी तिने साडी काढून नाईट सूट घातला होता. कार्तिक येण्याची वेळ झाली. ती स्वतःशीच म्हणते. ती घाईघाईने साडी नेसते, मेकअप करते. डोळ्यात काजळ, ओठांवर लिपस्टिक, गालांवर लाली, कपाळावर बिंदी, मंगळसूत्र व केस मोकळे. ती कुठे बाहेर जायला निघाली आहे असंच दिसत होतं. कार्तिकला मात्र घरी जायची अजिबात इच्छा नव्हती. तरी तो घरी येतो आणि स्वतःच दार उघडतो.
तुमच्याकडे घराची चावी आहे? ऐश्वर्या विचारते. हो, कार्तिक उत्तर देतो. तो ऐश्वर्याकडे नीटसं पाहतही नाही. तिने इतका वेळ तयारीसाठी दिला होता. कार्तिक थेट बेडरूममध्ये जातो. घड्याळ काढून ड्रेसिंग टेबलवर ठेवतो. तिथे ऐश्वर्याने तिचं सगळं सामान मांडलेलं असतं. हे सगळं काय आहे? कार्तिक विचारतो. मी माझं सामान. एवढं बोलायच्या आतच कार्तिक तिला थांबवतो. प्लीज हे सगळं काढून टाक. मला माझ्या वस्तूंमध्ये असं काही ठेवलेलं आवडत नाही. तो कपाट उघडतो. हे काय आहे? प्लीज तुमचं सामान बाजूच्या खोलीत ठेवा. मला यामुळे प्रॉब्लेम होतो, तो म्हणतो. पण आपण नवरा बायको आहोत, ऐश्वर्या हळूच म्हणते. हो, पण कुठे लिहिलंय की सगळं सामान एकत्रच ठेवायचं? प्लीज हे सगळं हटवा, कार्तिक स्पष्टपणे सांगतो. हो, ऐश्वर्या उत्तर देते. कार्तिक अंघोळ करून येतो. वॉशरूममधलंही तुमचं सामान उचलून घ्या, तो सांगतो. हो, ऐश्वर्या म्हणते. पूर्ण दिवस मन लावून तिने आपलं सामान मांडलेलं होतं. कार्तिकच्या या वागण्यामुळे तिला खूप वाईट वाटतं. बाजूच्या खोलीला वेगळं बाथरूम आहे. तुम्ही ते वापरू शकता. तुम्हालाही त्रास होणार नाही आणि मलाही नाही, कार्तिक सांगतो. हो, ऐश्वर्या शांतपणे म्हणते. इतकं बोलून कार्तिक हॉलमध्ये जातो. लॅपटॉप उघडतो आणि काम करू लागतो. जरी तसं काही विशेष काम नव्हतं, ते इतकेही वाईट नाही. माझीच काळजी घेत आहेत. मी उगाच उदास होते. स्वतःला समजावत ऐश्वर्या म्हणते. ती जाऊन विचारते, जेवण वाढू का? नाही, मला आत्ता भूक नाही. तू खा, मी थोड्या वेळाने खाईन, कार्तिक म्हणतो. ऐश्वर्या सोफ्यावर त्याच्या जवळ बसते आणि बसता बसताच तिला झोप येऊ लागते. झोप येत असेल तर खोलीत जाऊन झोप, कार्तिक म्हणतो. नाही, ऐश्वर्या उत्तर देते. जा झोप, तो पुन्हा सांगतो. जेवण वाढलं आहे, ती म्हणते. तू खा, मला आता भूक नाही, तो म्हणतो. मी खोलीतच आहे, लागलं तर मला बोलवा, असं म्हणत ऐश्वर्या खोलीत जाते आणि थोड्याच वेळात तिला झोपही लागते. सकाळी ऐश्वर्या उठते तेव्हा कार्तिक सोफ्यावरच झोपलेला असतो. इथेच झोपून गेले, किती काम करतात. खाणं पिणं झोप याचंही भान नाही, ते स्वतःशीच म्हणते. सुनीता यांनी सांगितल्याप्रमाणे कार्तिक सकाळी उठताच चहा पितो. हे लक्षात ठेवून ऐश्वर्या त्याच्यासाठी चहा बनवते. ती जाऊन कार्तिकला उठवते. तुम्ही रात्री सोफ्यावरच झोपलात, ती म्हणते. हो, ते कार्तिक टाळतो. तुमचा चहा, ऐश्वर्या सांगते. ती त्याच्या जवळ बसते. मला नकोय, कार्तिक म्हणतो. का? पण तुम्ही तर, ऐश्वर्या आश्चर्याने म्हणते. मला उशीर झाला आहे, असं म्हणत तो तिथून निघूनही जातो. तो पटकन ऑफिससाठी तयार होतो आणि नाश्ता न करताच बाहेर पडतो. नाश्ता तयार झालाय असं म्हणत ऐश्वर्या त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. मी बाहेर खाईन, असं म्हणत कार्तिक घराबाहेर निघून जातो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.